या आत या. नाही, आत बोलवताय पण त्याच्या मागल्या दाराने लपून छपून का? आत बोलवाल पण मग गोमूत्र शिपडायचं नाही. नाही 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 गंगाधर पंत तसं काही करणार नाही. अहो, अरे तुम्ही क्षत्रिय मंडळी, तुमचा दर्जा वरचा, असं कसं होईल? आणि संकट आले की आपण एकाच छत्राखालचे. या आत या. या या या. या या बसून घ्या. रामकृष्ण रे. का बोलवलं? बोला की धडाधडा. सांगतो. हे नरहर पंत आपणास ठावे आहेतच. हे ज्योतिर्विद्यात प्रवीण, भविष्य काळाचा वेद सांगणारे, ते आपणास काय सांगतायत ते ऐका. हे बघा मंडळी, मी पंचांग पाहिले, हिंदूंची ग्रहदशा देखील पाहिली. त्यानुसार कलियुगातले भयंकर चित्र मला दिसले. काय दिसलं? सांगतो. आता मला सांगा, राजहंस काय खातो? मोती खातो. कावळा? किडे मकोडे. आता तुम्हाला हे चित्र उलट दिसेल. राजहंस आता किडे मकोडे खाईल आणि कावळा मोती. अहो कसं बोलताय तुम्ही? मानाजीराव, मी फक्त बोलत नाही, जे पुढे होणार आहे ते सांगतोय. आता तुम्ही मंडळी, हे मानाजीराव चालत आणि पिऱ्या मांग घोड्यावर बसलेला असेल. एवढेच नाही तर गाव कुसा बाहेरचा माणूस हा चावडीत गादीवर आणि गादीवरचा रस्त्यावर. हे काय बोलताय पंत? हो मानाजीराव, मी पुन्हा तुम्हाला सांगतो, मी फक्त बोलत नाहीये. मला जे दिसलं तेच तुम्हाला सांगतोय मी.